हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सुचिता व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर इथे सकाळची चालली आहे आपली झाडझूड. सकाळी सकाळी झाडून घेतलं का बरं वाटतं. सकाळी झाडल्याच्या नंतर फ्रेश वाटतं. सकाळी झाडू मारून घेतला सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर बघा आपला कसा आता बाहेर सूर्यप्रकाशचं आगमन झाले आहे. सूर्योदय आले आहे. इथे आपल्या बघा ब्युटिफुल नेचर बघितल्यानंतर मी आता पाणी मारून रांगोळी काढून घेतली. पाणी मारून रांगोळी काढल्याच्या नंतर हे बघा अशी छोटीशीच रांगोळी काढते दरवेळेस. रांगोळी काढल्याच्या नंतर लगेच कलर भरून घेतले. कलर भरल्याच्या नंतर हे बघा अशी आपली रांगोळी तयार आहे. तर रांगोळी काढून घातल्याच्या नंतर रांगोळी वगैरे झालेल्या होत्या सगळ्यांच्या. तर मग कपडे धुवायला सुरुवात केली. निरमा पावडर टाकून, इथे व्हीलचा निरमा पावडर टाकून कपडे चांगले भिजत घातले. कपडे व्यवस्थित भिजत घालून घेतले. पांढरे वगैरे जे कपडे आहेत ते सगळे एकत्रच टाकले. काही मळालेले कपडे पण असतात तोपर्यंत लगेच इकडे भिजलेले कपडे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. व्यवस्थित कपडे धुवून घेतले. सकाळी सकाळी कपडे धुतले का बरं असतं. इकडे कपडे उन्हाला वाळवून घेतले. कपडे वाळवल्याच्या नंतर खारीक उन्हाला दाखवून घेतली. लगेच स्वयंपाकाची तयारीला लागले. इथे स्वयंपाकाच्या तयारीमध्ये आज होतं जेवणामध्ये वालाची भाजी. तर वालाची भाजी इथे अशी निवडून घेते. सुकी भाजी करायची होती त्यामुळे जास्तीच्या क्वांटिटीच्या शेंगा इथे मी घेतल्या आहे. तर म्हटलं चला पटापटा शेंगा निसून घेऊ. तर इथे एवढ्या शेंगा निसून घेतल्या आहे मी. ते बघा अशा शेंगा आपल्या साफ कवळ्या कवळ्या मस्त शेंगा आहे वालाच्या. इथे शेंगा मी निसून घेतल्या. तर लगेच भाजी फोडणीला टाकून घेतली. भाजी फोडणीला टाकल्याच्या नंतर एक वाफ काढून घेतली. वाफ काढल्याच्या नंतर बघा अशी आपली भाजी झाली आहे. तोपर्यंत इथे हे बघा दिसते ना भाजी. अशी भाजी मी तयार करून घेतली. इकडे बघितली ना तुम्ही भाजी कशी झाली आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपली अशा प्रकारे तयार रेडी भाजी मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. हे बघा अशी आपली भाजी तयार आहे. शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे मी. भाजी तो स्किप झाला तर म्हटलं पुढच्या वेळेस दाखवून घ्यावा. तर पुढे दाखवला मी. शेंगदाण्याचा कूट घालून आपली अशी भाजी चांगली शिजून घेतली आहे. शिजल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता लाल मिरची वगैरे टाकून साधी सिंपलच केली. जिरे मोहरी लाल मिरची लसूण वगैरे. हे बघा अशी भाजी कवळी लुसलुशीत आपली भाजी तयार आहे. तर लगेच मी इथे पोळ्याची कणिक भिजून पोळ्याची तयारीला लागले. हे बघा टमटम पोळ्या फुगताय ना आपल्या. जर कणिक व्यवस्थित भिजून घेतली तर पोळ्या खूप छान येतात. शाळेतून मुलं आली होती तर मुलं आल्याच्या नंतर टिफिन उरलेला होता ते खात होते. काही घरची बुंदी होती लग्नातली तर ती लग्नातली बुंदी वगैरे खात होते. पोरांचं जेवण झाल्याच्या नंतर इथे लगेच मी भांडे घासायला सुरुवात केली. भांडे खूप जास्त क्वांटिटीमध्ये होते तर भांडे पटापटा मी घासून घेतले. भांडे घासल्याच्या नंतर इथे लगेच मी फरची क्लीन करायला लागले. तर फरची सगळं आवरल्याच्या नंतर फरची साफ करून घेत असते मी. फरची साफ झाल्याच्या नंतर इथे दूध तापायचं बाकी राहिलेलं होतं तर इथे मी दूध पण तापून घेतले. दूध तापल्याच्या नंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर इथे किराणा भरायला गेलो. किराणा भरला घेतल्याच्या नंतर आज चंपाषष्ठी त्यासाठी आज कांद्याची पातीचं वांग्याची करणार होते. त्यासाठी मिरची बारीक करून घेतली. जिरे टाकले, मोहरी घातली. जिरे मोहरी घातल्याच्या नंतर थोडेसे मिरचीचे पेस्ट टाकले. मिरची पेस्ट टाकल्याच्या नंतर कोथिंबीर घातली. कोथिंबीर घातल्याच्या नंतर आपलं बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घेतली. कांद्याची पात चांगली परतून घ्यायची व्यवस्थित. कांद्याची पात परतल्यानंतर इथे भाजून घेतलेले वांगे घातले. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मीठ घातलं. तयार आहे आपलं असं वांग्याचं भरीत. आणि मेथीची भाजी पण केली. आणि देवांसाठी आज चंपाषष्ठी होती तर मग नैवेद्य भरून घेतले.